नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांचा रोहा रायगड येथे भव्य पादुका दर्शन सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न। अनंत श्री विभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज, जगद्गुरू रामानंदाचार्य दक्षिणपीठ नाणीजधाम महाराष्ट्र यांच्या रोहा येथील पादुका दर्शन सोहळ्याची सुरुवात जगद्गुरू श्रींच्या सिद्ध पादुका समवेत भव्य दिव्य शोभायात्रेने सकाळी 10 वाजता शिवसृष्टी मैदान, रायगड पार्क, रोहा नगर परिषद ते गवळवाडी मैदान या मार्गाने करण्यात आली। या शोभायात्रेमध्ये कलशधारी महिला, निशाणधारी छत्रपती संभाजी महाराज, ढोल ताशा, लेझिम, धर्मक्षेत्र देखावा, मरणोत्तर देहदान, झेंडेधारी, रक्तदान, महायज्ञ असे विविध कलापथक सहभागी झाले होते। या पादुका दर्शन सोहळा प्रसंगी जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानतर्फे विविध कार्यक्रम राबवण्यात आले। जगद्गुरू श्रींच्या पादुकांचे आगमन, आरती, सामाजिक उपक्रम, सोहळ्यानंतर गुरुपूजन, प्रवचन, उपासक दीक्षादर्शन, पुष्पवृष्टी असे अनेक कार्यक्रम यावेळी संपन्न झाले। आजच्या पादुका दर्शन सोहळ्याचे औचित्य साधून दुर्बल घटक पुनर्वसन अंतर्गत गरीब आणि गरजूंना 400 ब्लँकेट्सचे किट्स उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आणि जिल्हा सेवा समिती उत्तर रायगडच्या वतीने वाटप करण्यात आले। या पादुका व दर्शन सोहळ्याप्रसंगी व्यासपीठावर माननीय श्री लालता शेठ कुशवाह, माजी नगराध्यक्ष रोहा, माननीय श्री सुरेश शेठ मगर ओबीसी जिल्हाध्यक्ष, माननीय श्री अनंत थिटे ओबीसी रोहा तालुका अध्यक्ष, माननीय श्री मोरेश्वर खरिवले तंटामुक्त अध्यक्ष भातसई ग्रुप ग्रामपंचायत, माननीय श्री विकास खांडेकर कुणबी अध्यक्ष रोहा तालुका, माननीय श्री दिनेश मोरे माजी सरपंच रोटखुर्द, माननीय हरिभक्त पारायण नंदू महाराज तेलंगे, माननीय श्री अशोक धावटे सामाजिक कार्यकर्ते, माननीय श्री राकेश खराडे जिल्हा अध्यक्ष महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, माननीय श्री अमोल सांगळे संपादक कुलाबा प्रभात, माननीय श्री किरण मोरे तालुका अध्यक्ष महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, माननीय श्री उदय रणभरे मुख्य पीठ संजीवन ट्रस्ट प्रमुख, माननीय श्री गणेश मोरे सहाय्यक पीठ प्रमुख आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या महाराष्ट्रात खूप मोठा भक्तवर्ग असून त्यांच्या हितचिंतकांची संख्याही मोठी आहे। जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रात अनेक विविध सामाजिक उपक्रम सुरू आहेत। नुकत्याच 4 जानेवारी ते 19 जानेवारी 2025 या अवघ्या 16 दिवसांमध्ये महाराष्ट्रासह इतर 6 राज्यांमध्ये पार पडलेल्या 1231 रक्तदान शिबिरामधून महाराष्ट्र शासनाच्या आणि इतर राज्यांच्या रक्तपेढींना 13,62,070 रक्तकुपिकांचे रक्तदान करण्यात आले। जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानांचा मरणोत्तर देहदान हा उपक्रम जनसामान्यामध्ये अत्यंत प्रभावीपणे यशस्वी होत आहे। सप्टेंबर 2016 ते 23 मार्च 2025 या कालावधीत 89 मरणोत्तर देह समाजाच्या सेवेसाठी शासकीय मेडिकल कॉलेजना सुपूर्द करण्यात आले। ब्लड इन नीड या उपक्रमाच्या माध्यमातून ज्या रुग्णांना रक्तांची गरज भासते त्या ठिकाणी हॉस्पिटल जवळील ब्लड बँकमध्ये जाऊन आजपर्यंत 16,000 पेक्षा जास्त रक्तदानींनी रुग्णांना वेळीच रक्त देऊन त्यांचे प्राण वाचवले आहेत। महापूर, भूकंप आदी नैसर्गिक आपत्ती तसेच कोरोना महामारीच्या काळातही अखंडपणे संस्थानातर्फे रुग्णसेवा सुरू होती। आज संस्थानातर्फे 53 रुग्णवाहिका 24 तास कार्यरत आहेत। याशिवाय समाजजागृती, लोकप्रबोधन, व्यसनमुक्ती, संस्कृतीचे संरक्षण, अंधश्रद्धा निर्मूलन आदी विविध उपक्रमही सुरू आहेत। महाराष्ट्रातील कोणत्याही कार्यक्रमात त्यांच्या कार्यक्रमांना गर्दी असते। तशीच मोठ्या प्रमाणात गर्दी गवळवाडी मैदान रोहा येथे पाहावयास मिळाली। जवळजवळ 18,000 ते 20,000 भाविक भक्तांची येथे उपस्थिती होती। सदर सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानाचे सर्व पदाधिकारी, जिल्हा सेवा समिती उत्तर रायगडचे सर्व पदाधिकारी सदस्य व स्वस्वरूप संप्रदायाचे सर्व भक्तगण, शिष्यवर्ग, उपासक यांनी विशेष मेहनत घेतली। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी मिलिंद खारपाटण सह तृप्ती भोईर रोहा। स्वामी गुरुनाथा आरती का प्रेम जय जय स्वामी गुरुनाथा परब्रह्म भगवान अयाता न कळे अंत पार साई व्यापिया प्रकाश कोटल अंबारा हेतुन पुढे जाता
रूप तुझे प्रेमे आलिंगन आनंद पूजन भावे ओवाळी नमने नमा त्वमेव माता पिता त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव